सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या सोलर स्टोरी आहे यूट्यूब चॅनलची मनापासून स्वागत करतोय. मी केतन परब. आज मी माझ्या MI FZ वर्जन 3 ला इन्स्टॉल करणार आहे टॉप रॅक. चला तर बघूया इन्स्टॉलेशनची प्रोसेस कशी आहे ती. चला तर मग डायरेक्ट भेटूया इन्स्टॉलेशनवरती. ओपन करायचे. 13 नंबरचा पाना लागतो. आपण 13 नंबरच्या पानाने खोलणार आहे. हे दोन बोल्ट खोलायला 8 नंबरचा पान लागतो. बघूया आपण लागतो की नाही तो कसा मॅच होत नाही. मॅच करूया. बोल्ट आहे तिथे. हे 516चे बोल्ट आपण इथे टाकणार आहे. बसतात ते बघूयात तेच प्रॉपर एकदम. नाही बसत. आता हे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये गॅप खूप अंतर आहे आणि ह्याला सपोर्टसाठी ना आपल्याला एक पट्टी पण लावायला लागेल. तिथे पट्टी पण लावणार आहे. परफेक्ट आपण साईज प्रमाणे काही कट करून घेतली. आता आपल्याला ही कट करायची आहे. चला तर आपण कट करून मग ती इथे इन्स्टॉल करून दाखवू. मी ह्याच साईजच्या 2 पट्ट्या कापून घेतल्या आणि 2 पट्ट्या आता ड्रिलिंग करणार आहे. मार्किंग करून घेतली ड्रिलसाठी. हे 2 मोठे होल आहेत. त्यासाठी मार्किंग करून घेतलं. 560चा ड्रिल लागणार. तर ड्रिलिंग करूया. सगळे टाईट कर. तिकडे पण हे करणार. म्युझिक लावून द्यायचे. हां आता आम्ही आलोय 2 पट्ट्या वेल्डिंग करण्यासाठी. हे 2 पट्ट्या वेल्डिंग करून झाल्यावरती डायरेक्ट तो सपोर्ट भेटेल टॉप रॅक्सला. ते मजबूत भेटेल. त्यासाठी आम्ही पट्ट्या वेल्डिंग करतो 2. ते ह्या ठिकाणी वेल्डिंग केलं आहे. ते वेल्डिंग केलं आहे.
पकड़ रहे हो. आता हे काम गाडीचं काम झालेलं आहे. टॉप रॅक इन्स्टॉल करून झालेलं आहे. आता फायनल लुक बघा कसा येतोय ते. तर ब्लॉग बनवताना मला देवानी हेल्प केली आहे खूप जास्त, आणि थोडी मानसनी पण केली आहे हेल्प. कॅमेरा वगैरे पकडायसाठी आणि थोडं स्पॅनर बिनर आणण्यासाठी पाणी पिणे. तर थँक्यू सो मच ह्या दोघांचं. आणि माझा मित्र अभिजितनी पण थोडी मला हेल्प केली आहे, पण तो सध्या आता बाहेर गेला आहे. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.